कौशिकी, अगं तो केदार इथे आला होता. तो दया काकांना भेटायला आला होता. का? कशासाठी? अगं यांची ही अशी अवस्था करून मन भरलं नाहीये का त्याचं? आता का त्याचा जीव घ्यायचाय का त्याला? नाही काकू प्लीज प्लीज आपण याविषयी नंतर बोलूया. कौशिकी, तो मुलगा ना मला यांच्या आसपास सुद्धा नकोय. अहो तो काही बोलला का तुम्हाला? हा हे बघा, तुम्ही ना काही काळजी करू नका. मला माहिती आहे तो खोटं बोलतोय. हा तो त्या देवकीचा वगैरे मुलगा नाहीये. तुम्ही प्लीज काही काळजी करू नका. मला माहिती. प्लीज प्लीज आता दया काकांना आराम करू द्या. केदार आला होता आणि केदारला बघूनच त्यांना शुद्ध आलं. पद्मिनी काकू, आपण प्लीज बाहेर जाऊन याविषयी बोलूया प्लीज. चला. JPC मेडिकल फॅक्टरी, मेडिकल स्कॅम. या फॅक्टरीचा गुलाबशी काहीतरी संबंध आहे हे तर कळलं, पण गुलाब आणि युवराजचा काय संबंध आहे? लवकरात लवकर शोधून काढावं लागणार आहे. तारिणी, बाबा या ना. काय झालं? झोपला नाहीत अजून? अगं झोपच लागत नाहीये. बाबा काय झालंय? दयानंदरावांचा विचार करतोय. त्यांची खूप काळजी वाटते ग. जे घडलं त्याचा त्यांना खूप मोठा धक्का बसलाय. केदारला पण खूप स्ट्रेस आलाय या सगळ्याचा. त्याची पण अवस्था काय फार बरी नाहीये. तुम्ही बघा ना बाबा, एक माणूस त्याच्या आयुष्यात येतो काय, त्याच्याशी मैत्री करतो काय, आणि नंतर त्याला कळतं की इतके वर्ष ज्या वडिलांना तो शोधत होता ते दुसरं कोणी नाहीये, हेच आहेत. या सगळ्याचा त्याला आनंद नाही झालाय. खूप त्रास होतोय त्याला. का वागले असतील दयानंद काका त्याच्याशी असं? कुठला बाप वागू शकतो असं? बाबा तुम्ही सांगा ना, तुम्ही राहू शकला असतात इतके वर्ष आमच्यापासून लांब? तो एक बाप जो शरीरानं सुद्धा आपल्या मुलापासून लांब होता, आणि एक मी बाप आहे जो कायम तुझ्या बरोबर असून सुद्धा तुझ्यापासून लांबच राहिलो. तारिणी, चूक आम्हा दोघांची आहे. बाबा अहो असं का बोलताय? एवढं सगळं केलंय तुम्ही माझ्यासाठी. मला माहिती आहे, मला बरं वाटावं म्हणून तू हे म्हणतेस ना. अगं पण मी तुझ्यावर अन्यायच केलाय. तुझ्यात आणि नमानिशीमध्ये नेहमीच भेदभाव केलाय. माझ्या मनावरचं ओझं मला पेलवलंच नाही ग, आणि त्यामुळे माझ्या मुलीवरचं प्रेम मला कधी दाखवताच आलं नाही. पण या सगळ्यातून मला एक गोष्ट कळली की आपण आपल्या माणसावर प्रेम करतो, त्याला जीव लावतो ना, ते वेळोवेळी व्यक्त करायला हवं. अगं तू लहान होतीस तेव्हा तुझी आई गेली. खर तर तेव्हा तुला माझी खूप गरज होती, पण मी कधीच तुला जवळ घेतलं नाही. कारण तुला जवळ घेतलं ना की मला वसुधाची आठवण यायची, आणि म्हणून मी कायम तुझ्यापासून अंतर राखून राहिलो. मग रेखा, नमा, निशी यांच्यात रमलो.
निशीचं लग्न होऊन ती सासरी गेली ना, तेव्हा मला कळलं की मी तिच्या फक्त सुखाचाच विचार केलाय. पण तुझ्या सुखाचा विचार करायला मी नेहमीच कमी पडलोय. पण तारो, आज बाप म्हणून मी तुला वचन देतो की मी तुझ्यासाठी सुद्धा चांगलं स्थळ शोधेन आणि निशीसारखंच तुझंही धूमधडाक्यात लग्न लावून दे. रेखा तुला मुलगी मानायला तयार नसले ना, तरी हा बाप आई म्हणून तुझी पाठवणी करेल. बाबा, या सगळ्याची काहीच गरज नाही. तुमच्या मनात माझ्याबद्दल प्रेम आहे ना, ते पुरेसं आहे माझ्यासाठी. नाही तारू, हा तुझा हक्क आहे. पण तारणी, या बापासाठी एक गोष्ट करशील, सासरी जाताना समोर येऊ नकोस. मला जाताना नाही पाहू शकणार का मी? नाही पाहू शकणार मी, नाही पाहू शकणार. JPC फार्मास्युटिकल कंपनीमध्ये एक खूप मोठा स्कॅम झाला होता. कसला स्कॅम? JPC मॅन्युफॅक्चर करत असलेल्या औषधांमध्ये ॲडल्ट्रेशन म्हणजे भेसळ करण्यात येत होती. मेडिकल ग्रेड नसलेले किंवा परवानगी नसलेले केमिकल त्या औषधांमध्ये वापरण्यात येत होते. पण अशाने तर माणसांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. एक्झॅक्टली. पण काय ना, या सगळ्यामध्ये कंपनीच्या मॅनेजमेंटपासून ते मोठमोठे बिझनेसमॅन, ते अनेक राजकारणी इन्व्हॉल्ड आहेत. पण मग हे जे मॅनेजमेंटमधली लोक होती किंवा बोर्ड ऑफ मेंबर्सपैकी जी लोक होती, त्यांची काही माहिती मिळू शकते आपल्याला? मला नाही वाटत. आणि जरी माहीत असलं तरी या मोमेंटला कोणी समोर येईल आणि ती माहिती सांगेल, आय डोंट थिंक सो. आणि गंमत म्हणजे जसा हा स्कॅम ओपन झाला ना, त्याच्यानंतर या कंपनीचा मालक लगेच परदेशात पळून गेला. पण मग साधारण कधी एक्सपोज झालं होतं हे? ॲज पर माय नॉलेज 15 वर्षापूर्वी. म्हणजे मला एक्झॅक्टली साल नाही सांगता येणार तुला, पण हा स्कॅम ओपन झाला आणि त्याच्यानंतर ही कंपनी लगेच बंद पडली. त्या कंपनीबद्दल लास्ट न्यूज हीच होती की तिथे ना गोळीबार झाला होता. हा म्हणजे पोलीस आले होते तिकडे, पण यात तर हा एक्झॅक्टली मोठी लोक इन्व्हॉल्व असल्यामुळे ती न्यूज तिथल्या तिथे दाबून टाकण्यात आली. पण कसं शक्य आहे सर? अहो, न्यूज रेकॉर्डमध्ये सगळ्या बातम्या असतात. अहो, एवढे न्यूज चॅनल्स आहेत आपल्याकडे, एवढे न्यूज पेपर्स आहेत, कोणीच बातमी कव्हर नाही केली, असं कसं होईल? एका न्यूज चॅनलने ही न्यूज कव्हर केली होती. कोणत्या? महाराष्ट्र न्यूज नेटवर्कने. त्या एकमेव न्यूज चॅनलने ही बातमी कव्हर केली होती तेव्हा. पण पुढच्या क्षणाला ती बातमी काढून टाकण्यात आली आणि त्याच दिवसापासून MNNला उतरती कळा लागली. का? कारण की खूप मोठी लोक इन्व्हॉल्व आहेत त्याच्यामध्ये तारिणी. एक गोष्ट मी तुला खात्रीने सांगू शकतो की तुला जर या न्यूजबद्दल अजून माहिती हवी असेल ना, रादर JPC फार्मास्युटिकल कंपनीमधला जो काही एक्सक्लुझिव्ह डेटा आहे ना, तो तुला फक्त खांडेकरांकडेच मिळेल. रादर या डेटाविषयी जो काही ॲक्सेस आहे, आय एम डॅम शुअर खांडेकरांपैकी काही लोकांनाच तो ॲक्सेसेबल असणार आहे. म्हणजे मलाच अजूनपर्यंत काही कळालेलं नाही. माझ्या हातात अजूनपर्यंत कुठली माहिती आली नाही. सो आय डोंट थिंक सो. म्हणजे माझ्या आईच्या मृत्यूचं रहस्य खांडेकरांच्या घरात आहे.